अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निवडलेला अभंग पंढरपूरच्या पांडुरंगाचे लढीवाळ भक्त ज्यांची फक्त वाणीच विठ्ठल बोलत नव्हती तर त्यांचे हाडानी हाड नसानी नसा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत होते. नवे नवे जिवंत असताना नाही, मेल्यावरती सुद्धा ज्यांची हाडं विठ्ठल म्हणत होती असे संत मांदळ्यातील एक थोर संत म्हणजे संत चोखा महाराज यांचा मृत्यूसार प्रकरणातील 4 जणांचा अतिशय महत्वाचा आजचा अभंग विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ थोडक्यात सांगून जाईल असा. आजपर्यंत सर्व संत मांदेळी या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करून आली. प्रत्येकाचा उद्देश होता जगाला एक चांगला मार्ग दाखवायचा. जग कुठेतरी चुकीच्या मार्गाला चाललेलं आहे, जग अंधारात चाललेलं आहे, म्हणून यांना एकदा प्रकाशात आणावं, उजेडात आणावं आणि जो रस्ता ते चुकलेला आहे तो म्हणजे भगवंताचा रस्ता, त्या रस्त्याला एकदा त्यांना नेऊन सोडावा असा हा प्रत्येकाचा उद्देश होता. आणि या प्रत्येक संतांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करून आल्यानंतर प्रत्येकाने बघितलं, अरे हे संसारामधले सर्व मनुष्य जीव हे ज्ञानी आहे, भगवंताचे अंश आहेत, पण या ठिकाणी आल्यानंतर मात्र ते या संसारामध्ये गुंतल्यामुळे ते अज्ञानी झाले. जीव ज्ञानी आहे पण गुंतल्यामुळे अज्ञानी झालेला आहे आणि आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो याचं ज्ञान मात्र त्याला राहिलेलं नाही. म्हणून या सामान्य जीवांना कुठेतरी भगवंताच्या चरणांकडे तो रस्ता दाखवावा म्हणून प्रत्येक संताचा उद्देश म्हणजे या जनसामान्यांना उपदेश करावा, यांना विनंती करावी की भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. पण ज्यावेळेस आपण सांगतोय त्यावेळेस हे जनसामान्य मात्र ती गोष्ट ऐकत नाहीये, त्यांच्या कानावरून त्यांच्या डोक्यावरून जाते. त्यावेळेस त्यांच्याच घरातलं उदाहरण त्यांना द्यावं लागतं आणि त्यावेळेस त्यांना समजलं की यांना ज्यामध्ये ते गुंतायत त्याचंच उदाहरण त्यांना द्यावं की ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य खर्च करतायत, ज्या निरर्थक गोष्टीसाठी तुम्ही पूर्ण आयुष्य पणाला लावतायत त्या गोष्टी तुमच्या सोबत येणार नाही. या मृत्यूलोकामध्ये मनुष्य देह तुम्ही धारण केला का, कारण त्या भगवंतापर्यंत जायचंय, पण ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतायत ते तुमच्या सोबत येणार नाही. एकदा की आयुष्याची दोर तुटली, काय एकदा की आयुष्याची दोर तुटली, आजपर्यंत तुम्ही सर्व काही कमावलेलं आहे ते मात्र याच ठिकाणी राहणार आहे. आणि चोखा महाराज म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगाची पसारा. हा का राहणार आहे? आजपर्यंत तुम्ही सर्व केलं, कुटुंबासाठी केलं, समाजासाठी केलं, जी नाही ती गोष्ट तुम्ही कमावली, पण आज मात्र ती सर्व ज्यावेळेस प्राण निघून जातो त्यावेळेस तो सगळा काय राहतो? पसारा. आणि हा पसारा ज्यावेळेस राहतो त्यावेळेस ज्यांच्यासाठी तुम्ही काबाड कष्ट केलेले, रक्ताचं पाणी केलेलं आहे ते मात्र फक्त स्मशानभूमीपर्यंत तुमच्या सोबत येणार आहे. चोखा महाराज म्हणतात, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो आणि सामान्य मनुष्य बघत नाही का, ते सुद्धा बघतात आहे, पण ते फक्त त्या स्मशानभूमीपर्यंतच लक्षात ठेवतात. एकदा तिथून परत आले की ते पुन्हा विसरून जातात. म्हणून त्यांना वेळोवेळी सावध करावं लागतं, वेळोवेळी सांगावं लागतं की हा सगळा पसारा राहणार आहे. तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगाची पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाटमोरे. ज्यावेळेस बडागडी नावाचा अग्निडाग दिला जातो त्यावेळेस सर्व मागे परतून येणार आहे. येताना सुद्धा एकटंच आणि जाताना सुद्धा एकट्यालाच जळावं लागणार आहे. चोखा महाराज म्हणतात, हे सर्वजण फक्त ज्यावेळेस तुमच्याकडे सुख आनंद, ज्यावेळेस तुमच्याकडे घरामध्ये काहीतरी आनंदाचं वातावरण आहे, सुख आहे, पैसा आहे, तोपर्यंत सगळे सोयरे दायरे नातलग हे सर्व त्याच वेळेस येणारे. आणि ज्यावेळेस दुःख येतं ना, ज्यावेळेस दुःख येतं त्यावेळेस मात्र कोणीही तुमच्या सोबत राहत नाही. ज्यावेळेस अडचणी येतात, समस्या येतात त्यावेळेस आपल्यापासून ते लांब लांब पळतात. अवघे सुखाचे संगाती कोणी कामा नये अंती. शेवटी तुमच्या सोबत कोणीही येणार नाही आणि जे सगळे सोयरे आहे ते सुद्धा येणार नाही. मग आजपर्यंत तू माझं माझं का म्हणतो रे? आयुष्यभर कशाला माझं माझं करतोय?
चोखा महाराज म्हणतात तू जर आयुष्यभर माझं माझं करत बसला तर ऐक, चोखा म्हणे फजितखोर माझे माझे म्हणती घर, काय होईल तुझी शेवटी? माझं माझं आयुष्यभर करत राहिला तर शेवटी तुझी काय होईल? फजिती झाल्याशिवाय राहणार नाही का? कारण एकदा प्राण निघून गेला की तुला स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी नेणार आहे. टाकोनी पळती रांडा पोरी, अंती होती पाठमोरी, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाल विठला 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 किम निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. निमित्त मात्र सर्वांना ज्ञात आहे की या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीतील, या महाले परिवारातील कैलासवासी अंबादास मुरलीधर महाले उर्फ पिंटू, ज्यांना म्हटलं जातं आमचे पिंटू दादा, या इहोलोकाची यात्रा संपून आज त्यांना एक परिपूर्ण 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं जर बघितलं तर पिंटू दादांचं जाण्याचं हे वयच नव्हतं. मुळीच म्हणजे आपली आई असताना, आपली बहीण असताना जे वडील आहे, मोठे आहे, त्यांच्या आधी कनिष्ठाचं जाणं म्हणजे ते नियमात न बसणं आहे. पण काळ अतिभयानक आहे हो. काळाच्या पुढे कोणाचाही काळ चालत नाही, प्रारब्ध कोणाला चुकत नाही. मग तो बालावस्थेतला जरी असला, त्याची जर दोरी तुटली तर मात्र आपण काही करू शकत नाही. आणि असे पिंटू दादा या कुटुंबातून निघून गेले. त्याबद्दल या महाले परिवारातील आमच्या आजी आहे, त्याचप्रमाणे आमच्या ताई आहे. तसं जर पिंटू दादांचं मागे करायला कोणीच नाही, पण आमच्या ताईनं मात्र या ठिकाणी सर्व दशक्रियाचा अंत्यसंस्कारापासून तर दशक्रियाचा विधीपासून तर आज वर्ष श्राद्ध आहे. आज आपण कलियुगात बघितलं तरी एक बहीण भावासाठी नाही करू शकत एवढं. अहो, लेकरांना आपल्या वडिलांचं करणं जड जातं एवढ्या गोष्टी, तेव्हा एक बहीण आणि एका दाजीनं आणि त्या कुटुंबाने हे सर्व कार्य करावं म्हणजे एक मोलाचं आणि महत्त्वाचं कार्य आहे. कारण एक भाऊ म्हणजे एक पाठीदाता आहे की ज्याची आठवण कधी येणार नाही. आणि असा भाऊ जरी निघून गेला तर मात्र त्याचं जे नैमित्तिक कार्य आहे मी चुकणार नाही. म्हणून अशा म्हणणारे आमच्या ताईश्री, आमच्या मावशी, त्यांनी सुद्धा हे पिंटू दादांचं द्वितीय पिंडदानाचं कार्य या ठिकाणी ब्राह्मण देवतेच्या हस्ते या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि भगवंताचं नाम त्या जीवापर्यंत जावं आणि आज त्यांच्या या जडजीवामधून उद्धार व्हावा. कारण जडजीवांचा उद्धार व्हायचा असेल तर ते कशाने होईल हे ताईंना माहीत होतं, आमच्या मावशीला माहीत होतं की कशाने होणार आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जडजीवा तारण हरी एक. त्या भगवंताच्या नामानेच या जडजीवांचा उद्धार होणार आहे. म्हणून नाही मोठा तर पण छोटा कवायना मी ते भगवंताचं नाम या ठिकाणी घेणारच. आणि ही कीर्तन रूपी सेवा आमच्या ताईंनी या ठिकाणी आयोजित केली. त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या कीर्तनाला साथ संगत करणारे आमचे उत्कृष्ट गायनाचार्य आमचे बंधू भाऊसाहेब महाराज बोराडे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कीर्तनकार, गायनाचार्य, त्याचप्रमाणे आमचे कृष्णा महाराज काकडे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायनाचार्य कैलास महाराज इंगळे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत. मृदुंगाची साथ करणारे आमचे विकास महाराज साबळे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमची गुरु माऊली वारकरी शिक्षण संस्था जी कृष्णा महाराजांची, काकड महाराजांची आहे, ती सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि उत्तम अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आमचे ओम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जो कार्यक्रम तुम्हाला पुन्हा कधीही बघावा वाटला, पुन्हा आपल्या पिंटू दादाचं स्मरण झालं तर आमच्या पिंटू दादाचं स्मरण आहे, पुन्हा तो सोहळा जर बघायचा असेल
तर पुन्हा आपण बघू शकतो ते यूट्यूब चॅनल म्हणजे स्वर ज्ञानी. ते दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. आणि आपण आधीच उशीर झालेला आहे, तर वेळ न दवडता आपण लगेचच कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल चला विठ्ठल 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 बघा, या मृत्यू लोकाला मृत्यू संसार सागर असं सुद्धा म्हटलेलं आहे. तेषाम हम समुद्धता मृत्यू संसार सागरात बवामी न चिरात पार्थ मैया विशत चेतसाम. या मृत्यू संसार सागराला म्हणजेच या इह लोकाला, याच मृत्यू लोकाला, याच माया नदीला, याच भव नदीला मृत्यू संसार सागर म्हटलेला आहे. भगवंताने या लोकाला, या इह लोकाला मृत्यू संसार सागर म्हणजे सागराची उपमा का द्यावी? सागर म्हणजे समुद्र, आणि समुद्राची उपमा या लोकाला का द्यावी? त्याचा आणि मृत्यू लोकाचा काय संबंध? पण आपण जर बघितलं तर सागराची उपमा दिली याचं कारण सागरामध्ये असंख्य लाटा उसळतात. रोज किती लाटा येतात आणि किती लाटा जातात याची गणना आपल्याला करता येत नाही. तसं या मृत्यू लोकामध्ये रोज किती जीव जन्माला येतात आणि किती जीव मरण पावतात याची गणना आपल्याला करता येईल. लाठा उसळती विषयाच्या उसळते वेजाच्या लाठा उसळती विषयाच्या संसार प्रपंचाचा संसार प्रपंचाच्या सांगण बाधा रे भक्तीची सांगण बाधा रे भक्तीची सांगण बाधा रे भक्तीची हरी सांगण बाधा रे भक्तीची या भवसागरातून तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल? सांगड बांधारे भक्तीची. काय लागेल जवळ? आपल्या जवळ. या भवसागरातून तरुण जायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, हा तेषाम हम समुद्रता आहे, पण या समुद्रामध्ये स्वतः मी नावाडी आहे. कोण आहे? स्वतः या समुद्रामध्ये मी नावाडी आहे. आणि माझ्या नावेत जर बसायचं असेल तर त्याला भक्ती करावी लागेल, त्याला नामस्मरण करावे लागेल, तरच त्या भक्ताला मी माझ्या नामेत बसून घेईल आणि हा मृत्यू संसार सागर तरुण निवृत्तीच्या काठापर्यंत मी नेऊन पोहोचेल. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात. मग आपल्याला त्याच्या नावेत बसायचे. कोणाच्या नावेत? पाठीमागे कोणाच्या? नावाडी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा या मृत्यू संसार सागरातला नावाडी आहे आणि त्याच्या नावेत प्रत्येकाला बसायचं आहे. पण तो कोणाला बसून घेतो? बोला बोला. तुम्ही बोलले नाही तर मला कळणार नाही तुम्हाला समजले की नाही. हं? कोणाला बसून घेतो? जो भक्ती करेल, जो नामस्मरण करेल त्या भक्तालाच मात्र नावेमधून बसून घेईल. मग आपल्याला कोणाच्या नावेत बसायचं? कैतच गटांगळ्या खायच्या. हं? इथेच यायचं आणि इथेच जर त्याच्या नावेत बसायचं असेल तर आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असायला हवं. आपल्या अंतर्मनामध्ये स्वतः भगवंत येऊन राहायला हवा. एवढी भक्ती आपण करायला हवी. कारण माऊली म्हणतात, तरी झडोणी तरी वहिला विठ्ठल 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 तरी झडवणी महिला निग ये भक्तीची या वाटे लाग, तरी पावसी अव्यंग निजधाम माझे. तू आत्ताच उठ आणि काय कर? भक्तीच्या वाटेला लाग. आणि जर भक्तीच्या वाटेला लागला तरच माझं निजधाम पावशी. पण काय करावं? आम्हाला इथं आल्यानंतर तो भगवंत काय, तो विठ्ठल काय, तो राम काय आणि तो कृष्ण काय? आम्ही फक्त मंदिरात गेल्यानंतर तेवढं दर्शन घेतलं की झालं.
पुन्हा आम्ही त्याला आठवत नाही. कधी आठवतो? कधी आठवतो? हं? समस्या आली, दुःख आलं का मग हे देवा आता वाचव. सुख आनंद असला तर आपल्याला भगवंत आठवत नाही. पण अहो, ज्या भगवंताने ही ब्रह्मांड सृष्टी निर्माण करत असताना स्वतः भगवंत म्हणतात ही सृष्टी मी निर्माण केली, आणि निर्माण करत असताना प्रत्येक जीव माझा अंश आहे. पण माझा अंश असताना सुद्धा हे माझ्याकडून आले आणि पुन्हा माझ्याकडेच यायचे हे विसरून गेले. कारण बोधले महाराज सुंदर सांगतात, ते काय म्हणतात? आलासी कोठून आलाशी कोठोनी आलाशी कमनार छाया अनाथ कोठोने आलाच कवड्यार छाया. दार नाही तुझे अवघी लटके माया घरदार नाही तुझ्या अवघे लटके माया. सावध होय बापा घाल लागल बापा सावध होय बाबा घाल लागल बापा सावध होय बाबा काळ लागल माता. सावध होय बाबा काळ लागल माता. आलासी कोठून या जाशी कवण्यारे ठाया. घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. लटकीचं माय. ही काय आहे? लटकीचं माय आहे. पण तू जिकडून आला त्या भगवंताला विसरला, आणि जिकडे जायचं आहे त्या भगवंताला सुद्धा विसरला. त्या कोसला नावाच्या कीटकाप्रमाणे तू या आतच गुंतून मरतो. कसा? त्रिकूट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार गुंपून या आत गुंतू गुंतू मेले. काय झाली आपली गत? जिकडून आलोय तो पण दरवाजा बंद केला, आणि जिकडे जायचंय तो सुद्धा. आणि कुठे मरतोय? इथंच. आपण जर संतांनी बघितलं तर माऊली, या मृत्यूलोकाचा विचार केला तर भारताचा चीन नंतर आपला नंबर लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने. पण आपण प्रत्येक संतांचं उदाहरण आपण बघतो की प्रत्येक जण म्हणतात नरदेह दुर्लभ आहे. काय? दुर्लभ. पण दुर्लभ जर म्हटलं तर या दुर्लभचा अर्थ काय होतो? दुर्लभ जर म्हटलं तर दुर्लभ म्हणजे कमीत कमी. चीन नंतर आपला. मग याला दुर्लभ का म्हटलं? एवढी लोकसंख्या, आपण नुसतं बाजार बघितलेला असेल गावचा तरी गर्दीतून घुसता येत. एवढी लोकसंख्या असताना सुद्धा संतांनी म्हणावं नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ झाला रे. नरदेह दुर्लभ झाला. नरदेह दुर्लभ झाला रे नरदेह दुर्लभ झाला शतवर्षाची गणना रे. शतवर्षाची गणना. शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना रे. त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदमा. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही आठवा मधुसूदमा. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा. शतवर्षाची गणना. याला 100 वर्ष आयुष्य जरी असलं, मी त्याचं स्पष्टीकरण पुढं करणार आहे. मला दुर्लभ या गोष्टीवर जायचं आहे. दुर्लभ का म्हटलं? कारण दुर्लभ जर बघितलं तर कमीत कमी असा होतो, आणि भारताची लोकसंख्या एवढी असताना संतांनी दुर्लभ का म्हणावं, कमीत कमी का म्हणावं, तर याच्यावरती माऊलींचा दृष्टांत आहे. माऊली म्हणतात आपल्याकडे बाजरी आहे. माऊलींचा दृष्टांत आहे. बाजरी माहिती आहे? पाठीमागे बाजरी माहिती आहे का गेली? जात्यासारखी जातीने झाली ना, आहे ना ती बाजरी. माऊली म्हणतात ती बाजरी जर शेतामध्ये
पेरली, पेरल्यानंतर ती सुंदर उगवते, उगवल्यानंतर हिरवी हिरवी गार बाजरी ती वाढते, एकसारखी वाढलेली आहे आणि कंस सुद्धा मोठे मोठे आहे. बरं लक्ष द्या, कंस सुद्धा मोठे मोठे आहे. लांबून बघितल्यानंतर असं वाटतं काय सुंदर आणि हिरवी हिरवी गार बाजरी आहे, एवढे मोठे मोठे जाड जाड कंस आहे. पण माऊली म्हणतात दिसायला ती बाजरी हिरवीगार दिसते, कंसही मोठे दिसतात, पण जवळ जर जाऊन बघितलं तर तिच्यामध्ये दाणेच नाही. त्याच्यात काय दाणेच नाही. बाजरी हिरवीगार आहे, मोठी आहे, सुंदर आहे, पण जवळ जाऊन बघितलं तर तिच्यामध्ये दाणेच नाही. तिला काय काडी लावायची? मी नाही म्हणत, माऊली म्हणतात. कणे विन सोपटे कणसे लागले घन दाटे, काय करावे ते गोमटे ओस नगर. माऊली म्हणतात कणे विन सोमटे कणसे लागले घन दाटे, पण काय करावे गोमटे ओस नगर. दिसायला बाजरी सुंदर आहे, कंसही मोठे आहे, पण तिच्यात दाणेच नाही. तिचा काय उपयोग? माऊलींचे दृष्टांत हे फक्त बाजरीचं नाही, ते दृष्टांत आपल्यावर घ्यायचे राहतात. बाजरीचं उदाहरण दिलं, ती बाजरी आपल्यावर घ्यायची. आपला देह कसा आहे? दिसायला गोरा गोमटा आहे, नाक मोठं आहे, मस्त चेहरा आहे. थोडासा काळा पडला की त्याला थोडस आपण महिला मंडळ काय करतो? त्याचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. अरे जो माझी भक्ती करत नाही, जो माझं नामस्मरण करत नाही, जडो त्याचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. पाषाण म्हणजे दगड, पाषाण म्हणजे दगड. दगडामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? दगड तिथंच पडलेला आहे आणि आपण तुका म्हणे ज्याची बुद्धी ऐशी जडा, त्याहुनी दगड बना, त्याहुनी दगड बना. तुका म्हणे ज्याची बुद्धी ऐशी जडा, त्याहुनी तुका म्हणे बुद्धी ज्याची जड जड त्याहुनी दगड बरा. ज्याची बुद्धी जड आहे, ज्याची बुद्धी आहे त्याच ठिकाणी आहे, मन आहे त्याच ठिकाणी आहे, मन त्या भगवंतापर्यंत लागत नाही, मग त्याच्यात आणि दगडामध्ये काय फरक? दगड आहे तिथेच पडलेला आहे, आपण आहोत तिथेच आहे. आपण प्रगती केली? महिला मंडळ लक्ष द्या, आपण प्रगती केली? आपली प्रगती आहे हो. त्याने बंगला बांधला, आपण बांधलाच पाहिजे. त्याने गाडी घेतली, आपण घेतलीच पाहिजे. इकडं दोरी का लागाना, फाशी का लागाना, पण घेतलीच पाहिजे. आपली प्रगती कुठे आहे? आपली प्रगती संसारात आहे. परमार्थात किती प्रगती केली? बोला ना. मग संत मंडळी म्हणतात दगडासारखे आहे तिथंच पडू नये, मग त्यात खोटं काय? आपण संसारामध्ये प्रगती करतो, निरर्थक गोष्टी मिळवण्यासाठी अट्टहास करतो, रक्ताचं पाणी करतो, प्रत्येक गोष्ट आपण मिळवतो, होत्याचं नव्हतं करतो, पण भगवंत भेटेल असं काहीच करत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
देह दिलेला आहे तो भगवंताच्या भजनासाठीच दिलेला आहे देवे ना. दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता दुयदन पाटा मादिकेचा दुयदन पाटा मादिकेचा काठोने आमान राहिली वराते काठोने आमान राहिली वराते काठोने आमान राहिली वराते काठोने देवे दिला देह भजन गोमटा भगवंताच्या भजनासाठी हा देह दिलेला आहे तुम्हासाठी हे मुख भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे पण या मुखामध्ये नामच नसेल नामाविना मुख सर्पाचे ते बीड जीवा नव्हे ती काळ सर्प आहे माऊली म्हणतात ज्याच्या मुखात नाम नाही नामाविना मुख सर्पाचे ते काय आहे बीड जीवा नव्हे ती काळ सर्प ज्याच्या मुखात नाम नाही त्याला हे लागू पडतं म्हणून आता इथून पुढे राहिलेले दिवस राहिलेला क्षण राहिलेलं आयुष्य भगवंताच्या भजनात घाला गेलेलं सोडा काय केलं मला माहीत नाही पण राहिलेलं आयुष्य कारण या आयुष्यातून या देहातून प्राण कधी निघून जाईल सांगता येत नाही अभंगाचं प्रथम चरण तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला व्याचा दोरा दोरा तुटला व्याचा दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला व्याचा दोरा दोरा तुटला व्याचा दोरा येर बाबू गा पसारा येर बाबू गा पसारा येर बाबू गा पसारा येर बाबू गा पसारा पसारा टाकून पडती राधा पोरे पोरे टाकून पडती राधा पोरे तुटला आयुष्याचा दोरा येर बाबू गा पसारा येर बाबू गा पसारा येर बाबू गा पसारा सुका महाराज म्हणतात अरे आजपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण केलं नाही पण ऐक जे कमवायचं होतं ते कमवलं पण जे प्राप्त करायचं होतं ते मात्र राहून गेलं आणि एकदा की दोरी तुटली तर मात्र विषय संपला कारण एकदा दोरी तुटली तो बाल अवस्थेतला असू द्या तारुण्य अवस्थेतला असू द्या किंवा वृद्ध असू द्या एकदा दोरी तुटली की याला रडत रडत घराच्या बाहेर काढावं की घरातच ठेवता तुमच्याकडे 3.5 तासाच्या आत घराच्या बाहेर काढावं
लागतच. एकदा की या स्थूल देहातून सूक्ष्म देह निघून गेला, ज्योत मावळली, प्राण निघून गेला की मात्र 3.5 तासाच्या आत याला घराच्या बाहेर काढावंच लागतं. रडत रडत को होईना तिरडी बंधन करावंच लागतं. रडत रडत को होईना गेलेल्या जीवाला नवीन वस्त्र घालावंच लागतं. आई गेलेली असेल तर तिच्या पदराला 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधावंच लागतं. वडील गेलेले असतील तर त्यांच्या उपप्रवारणाला 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधावंच लागतं. रडत रडत का होईना गावातून मारुतीच्या मंदिरासमोरून न्यावंच लागतं. की ज्या मारुतीला चप्पल घालून म्हणत होता, बूट घालून म्हणत होता, बघ माझं कसं जमलं. कधी कधी गेलता बूट घालून मारुतीच्या मंदिरात? लग्नाच्या वेळेस गेले होते ना. काय म्हणत होते? आमचं तू अजून तसाच. तो म्हणतो थांब, थोड्या दिवसांनी माझ्या समोरूनच येशील. रडत रडत कोहिना मारुतीच्या मंदिरासमोरून न्यावंच लागतं. रडत रडत कोहिना विसाव्याच्या ठिकाणी 5 मिनिटं विसावा द्यावाच लागतो. का विसावा द्यावा लागतो? खांदेकरींना जड होता म्हणून का? मग 7 प्रकारचं कच्चं धान्य जे बांधलेलं आहे ते अर्ध धान्य त्या ठिकाणी सोडावं लागतं. का सोडतात? गेलेल्या जीवाने केलेलं पाप आणि पुण्य अर्ध तुमच्यासाठी ठेवलेलं, अर्ध मागच्यासाठी ठेवलेलं असतं. तिथून पुढे रडत रडत का होईना स्मशानभूमीपर्यंत न्यावंच. आजपर्यंत किती कमावलं? आजी बाबांनी बंगला बांधला, 2 काय 3 बंगले बांधले म्हणून घरातले म्हणणार नाही आजीला ह्या बंगल्यावर जाळा आणि बाबाला त्या बंगल्यावर जाळा. किती पैसा असला आणि किती काही असलं तर शेवटी जायचं कुठे आहे? स्मशान भूमीमध्येच. रडत रडत का होईना त्या ठिकाणी काष्टरचन करावंच लागतं. आणि गेलेल्या जीवात्मा ज्यावेळी त्या ठिकाणी ठेवला जातो त्यावेळेस आपल्याकडे पाणी देण्याची प्रथा आहे. पाणी कशाने देतो आपण? अंगठाने का देतो? अंगठा आणि ही तर्जनी यामधलं जे अंतर आहे ते पितृस्थानाचं अंतर आहे. आणि अंगठाने पाणी दिलं जातं म्हणजे गेलेल्या जीवात्म्याचा आणि आपला रक्ताचा संबंध असताना त्या ठिकाणी तोडला जातो. त्या ठिकाणी आई गेलेली असेल तर लहान मुलाचं आद्य कर्तव्य असतं पाणी घागर घेऊन पाणी फिरवण्याचं. वडील गेलेले असतील तर मोठ्या मुलाचं कर्तव्य असतं. पण जी खांद्यावर घागर ठेवतात ती घागर कशी असते? कसली असते? लासलगावला सोन्याची का चांदीची? हो. कशाची असते? मातीची. शेवटी किती कमावलं, हांडेचे हांडे जरी खाली दाबून ठेवले ना, ती तर कोणती आहे? मातीचीच. का? कारण शेवटी शरीराची होय माती, कोणी नाही येते सांगाती. शेवटी शरीराची माती होणार आहे आणि आपल्यासोबत कोणीच येणार नाही. त्या ठिकाणी फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी. बोंब झाली, बोंब मारली जाते आणि ज्यांनी पाणी दिलं जातं तो मुलगा आणि मुलगी मात्र त्या ठिकाणी पाणी देऊन घागर पाठीमागे सोडून कोणी पुन्हा मागे परतून बघत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, एर वाऊगाची पसारा. हा काय राहतो मागे? एकदा भडाग्नी नावाचा अग्निडाग दिला की स्मशानभूमीपर्यंत त्या ठिकाणी आलेले सगळे सोयरे मित्रमंडळी देहगृहीची कामी अग्निश
परदेशी. अंतकाळी शेवटी मी काय होणार आहे, कोणाचाच राहणार नाही. कारण गेलेला एकदा प्राण तुटला की याला मात्र या शरीराला किती आवडीचा असला तर याला स्मशानभूमीमध्ये जाऊन अग्निडाग द्यावाच लागतो, तो किती आवडीचा जरी असला. आणि त्या ठिकाणी सगळे सोयरे मित्रमंडळी किती वेळ थांबतील हो, पूर्ण श्रद्धांजलीचं भाषण होईपर्यंत. एकदा भाषणं झाली की सर्व मागे परतून येणार आहे. मग आजपर्यंत तुम्ही कमावलेला, आजपर्यंत मिळवलेला पैसा, धन हे सर्व मागेच राहणार आहे. अहो एवढंच काय, जो रावण ज्याची नगरी सोन्याची होती त्या रावणाला सुद्धा सांगात कवडी गेली नाही, सांगात कवडी गेली नाही, सांगात कवडी गेले नाही, सांगात कवडी गेले नाही. तो कमाने न्याची संपदा ये वाडी, सांगती कवडी, सांगती कवडी गेली नाही हो, सांगती कवडी गेली नाही हो. कमाने जाते संपदा ये वाडी, सांगात कवडी गेली नाही हो, सांगात कवडी गेली नाही. किती संपत्ती रावणाची, सप्तकोटी. एवढंच नाही, रावणाची संपत्ती म्हणजे सोनियाची पुरी, समुद्राचा वेडा, समुदाय गाडा रावणाचा, राक्षसांचा. किती संपत्ती, सोन्याची पुरी, समुद्राचा वेडा, आणि जेवढं सैनिक होतं ते त्याचंच होतं, सैनिक सर्व त्याचंच होतं. एवढी संपत्ती असताना सुद्धा रावणाच्या आयुष्याची दोर तुटली. तेव्हा आपलं 2 एकर 10 एकर गाठलं, कुठं राहिलं? अरे आजपर्यंत ही धन संपत्ती आपण कमावलेली आहे, पण आजपर्यंत हे लोक सगळे सोयरे सर्वच आपले सगळे आपला वापर करून घेणार आहे. कारण हे धन दारा पुत्र काय आहे? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. पुढचा शब्द काय? पिशून. पिशून म्हणजे काय काय करणार आहे? पिशून म्हणजे तुमच्याकडे जोपर्यंत सगळं आहे तोपर्यंत पिळून पिळून काढतील. किती पिळतील? ऊसाच्या रसासारखी. ऊसाचा रस आपण चरख्यात कुठपर्यंत घालतो? ऊस चरख्यात कुठपर्यंत घालतो? जोपर्यंत रस आहे तोपर्यंत. त्याचा चौथा झाला. जन हे सुखाचे दिन घे कराचे, जन हे सुखाचे दिन घे कराचे, जन हे सकाळचे दिल्या घेतानाचे, जन हे सकाळचे दिल्या घेतानाचे. अंतहिकारीचे नाही कोणी, अंतहिकारीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिन घे कराचे, जन हे सुखाचे दिन घे कराचे, जन हे सुखाचे दिन घे कराचे, जन हे सकाळचे दिल्या घेतानाचे. जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे. अरे आजपर्यंत जरा आपण कमावतोय, पण ऐका, कमावलेला पैसा, कमावलेले धन जोपर्यंत आपण समाजाला पुरवतो तोपर्यंत समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचवेल. समाजाचा सोडा, घरासाठी जोपर्यंत तुम्ही पैसा कमावतायत घरातले सुद्धा तुम्हाला आदर मान सन्मान देणार आहे. जोवरी चळण गा तोवरी म्हणती वा, जोवरी चरण गा, तोवरी म्हणती माझा,
तोवरी म्हणती जोपर्यंत तुमच्याकडे चलन आहे तोपर्यंत घरातले काय म्हणतील माझं. कारण पुरुष मंडळी ऐका, पुरुष मंडळी जोपर्यंत तुम्ही पैसा म्हणजे ती लक्ष्मी ह्या लक्ष्मीच्या हातात देताय ना तोपर्यंत ही लक्ष्मी आयत जेवण आयत पाणी सर्व आयत राहील. पण कुठपर्यंत कुठपर्यंत पुरुष मंडळी कुठपर्यंत जोपर्यंत ती लक्ष्मी हिच्या या लक्ष्मीच्या हातात देत आहे तोपर्यंत. आणि रिटायर झाल्यावर तुम्हाला तुमच्या हाताने घेता येत नाही का. सब पैसे के भाई हो, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई राम, पैसे के भाई रे. दिल का साथी कोई नहीं, दिल का साथी कोई नहीं हो, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के सब पैसे के भाई. तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुमच्याकडे सर्वजण येणार आहे. जसं आमच्या काकडातलं आधी प्रमाण सांगितलं जोवरी चळण नका तोवरी म्हणती माझा. आणि एकदा की इंद्रिय मावळले रिटायर झाले, रिटायर म्हणजे नोकरीतून नाही, रिटायर म्हणजे या देहातून रिटायर झाले. ज्यावेळेस इंद्रिय थकले हं, तर आपल्याकडे अजून पडवी जिंदाबाद आहे ना पडवी. आणि पडवेमध्ये खाट खाट आहे ना, ती कोणासाठी चांगली बांधून ठेवा, ती आपल्यासाठी. हं, ती कोणासाठी आपल्यासाठी आहे. कारण इंद्रिय मावळल्यानंतर मात्र जे घरातले आजपर्यंत म्हणत होते की बाबा आले, बाबा पैसे आणतायत, जी सुनबाई म्हणत होती दिवाळीला बोनस भेटेल, हं, जे मुलं म्हणत होते बाबांकडून काहीतरी मिळतोय, जी पत्नी म्हणत होती की पैसा मिळेल बोनस भेटल्यावर करू काहीतरी, काय हं. पण ज्यावेळेस इंद्रिय मावळतात मात्र तेज त्या देहाला उचलून त्या खाटेवर टाकतात आणि काय म्हणतात, ती सून त्या लेकराला म्हणत असते तुला शांत बसायचंय की बोकडी बोक धरून देऊ. कारण कोपऱ्यात कोण असतो, बागुला बागुला आजा, आपल्या भाषेत भोकडी हुआ. कोण असतो कोपऱ्यात, हे काय एखाद्या देहाचं उदाहरण नाही बरं, हे आपलंच आहे. माझा नाही हात पाय, दोन पडले झापड, भजनाए हात पाय, डोळ पडले भापड, कारण आहे बधीर झाले, वाजे बोली मुबड, करणाए बधीर झाले, वाजे बोली मुबड. लाख मुका गळू लागले, लाळाने शिंबूड, नाक गळू लागले, लाडाने शेपूट. स्वप्न परागत झाले, सावगी कुंती हर हर, परिगती झाली, अवघे करते हर हर. तुम्ही संत माय बापा, एवढा उपकार करा, त्या मदत थवारी, दाखवा तुला सोयारा. तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा, त्या मदते तवारे, अखमाता सोयरा. मग परिस्थिती अशी होती, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागली लाळ आणि शेंबूड. काय गत आहे शेवटी, ज्या हाताने भजन करायचं होतं, ज्या हाताने दान करायचं होतं, त्या हाताने कधी भजन केलं नाही, कधी सत्कर्म केलं नाही, दारामध्ये आलेल्या कधी आपण जेव घातलं नाही, भुकेला पाठवलं असेल, कधी दान धर्म या हाताने केला
नाही. आणि शेवटी मात्र कंठ अवरुद्ध होतो. त्यावेळेस घरातले म्हणतात, शेजारी म्हणती मरण का मेला आणि याला कंटाळा याने आम्हा एवढंच काय. बाईल म्हणे खर मरता तरी थुंकेले घर नासिले घर थुंकोनिया. बाईल म्हणजे कोण? बायको. आणि खर म्हणजे आणि कोणाला म्हणते? कोणाला म्हणते? नवऱ्याला काय म्हणते? गाढव खर. बाईल म्हणे मरता तरी बरे का. खर म्हणजे गाढव. या गाढवाला कधी देव उचलील, याचा कधी पास निघेल. घरातले वाट बघत असतात जाण्याची. आणि त्यावेळेस मग कळतं की अरे आपलं कोणीच नोहे तुझा नोहे तुझा नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा नोहे तुझा नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार द्रविडर जनभंगुर नोहे तुझा परिवार जनभंगुर शरीरदायाचे 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 ठेवाने शरीरदायाचे 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 ठेवाने हे शरीर कसलंय? जायाचे ठेवणे. हे शरीर एक ना एक दिवस निघून जाणार आहे. हे कधी कळतं? खाट्यावर पडल्यावर. तेव्हा कळतं या हाताने भजन केलं नाही, या हाताने दान धर्म केला नाही. मग आता ब्राह्मण देवता सांगतात आता सूप घ्या आणि सुपात धान्य ठेवा आणि धान्यामध्ये हात बुडवा. सांगतात ना. प्राण जाता जात नाही. आणि ब्राह्मण देवता सांगता सुपात धान्य घ्या आणि हात बुडवा बाबांचे, कारण इथून मागं कधी दानधर्म केला नाही. जोपर्यंत हात पाय चांगले होते, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावा या पाये ताव तू आपुले सोयत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत तुझे पाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करून घे. जोपर्यंत हात चांगले आहेत तोपर्यंत या हातांनी भजन आणि दानधर्म करून घे. जोपर्यंत तुझं मुख चांगलं आहे तोपर्यंत या मुखाने भगवंताचं नामस्मरण करून घे. पण ते जमत नका करू ना आयुष्याचा नका करू ना आयुष्याचा नका करू सांगावं आता तरी आयुष्याचा नाश करू नका. जोपर्यंत तुमच्या या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत या भगवंताचं स्मरण, या भगवंताचं भजन एकदा मुखाने करून घ्या. पण आमच्या मुखात नाम येत नाही. आम्हाला याच्या त्याच्या घरामध्ये भांडणं लावल्याशिवाय जमत नाही. याच्या त्याच्या घरामध्ये काडी टाकल्याशिवाय होत
नाही, याची टोपी त्याच्या डोक्यामध्ये घातल्याशिवाय होत. हं? आम्हाला घर पेटवल्याशिवाय करत असतो. माहिती आहे या निंदेने काय होतं? या निंदाने आपण आपल्या डोक्यावर लोकांचं पाप घेत असतो. आपल्याकडेच आपण पाप वाढवत असतो. निळोबा नाही म्हणतात, पापतया नाम परदारा परगमन पापते परधन परपीडा परद्वेष. लोकांची निंदा करणं हे सुद्धा पाप आहे. लोकांना त्रास देणं हे सुद्धा पाप आहे. आणि एवढंच काय, परधन आपल्याकडे घेणं हे सुद्धा पाप आहे. ज्याच्यावर आपली सत्ता नाही असं धन आपल्याकडे घेणे हे सुद्धा पाप आहे. लोकांच्या माना फिरगाळून आपण कमावलं तर हे सुद्धा पाप आहे. टेबला खालूनचा व्यवहार केला हे सुद्धा पाप आहे. ती भोगल्याशिवाय जाणं नाही, ते भोगावंच लागतं. म्हणजे दुसऱ्याने कमावलेली संपत्ती तिचा आपला अधिकार नाही. कारण कबीरजी महाराज सांगतात, सहज मिले सो दूध सम मांग लिया सो पाणी कहत कबीरा रक्त सम हो जिस्मी खिचतानी. सहज मिळालं ते कशा समाने? सहज मिळालं ते दुधासमाने, मागून घेतलं पाण्यासमाने. आणि कोणाचं हिसकावून घेतलं, कोणाचं लुबाडून जर घेतलं तर ते कशा समान आहे? रक्तासमान आहे. आणि ज्याचा धन आपण हिसकावून घेतोय त्याच्या जीवाला कुठेतरी तळमळ आहे. त्याची तळमळ असल्यानंतर तो काय आपल्याला आशीर्वाद देतो? काय? माझी या तळमळे, माझी या तळमळे, माझी या तळमळे, माझी या तळमळे, होईल वाटोळे याची होईल वाटोळे, वाटोळे, त्याचे होईल वाटोळे, त्याचे होईल वाटोळे, या तळमळे, ज्याचं धन आपण लुबाडून घेतलेलं आहे, ज्याचा पैसा आपण लुबाडून घेतोय, त्याच्या मागे त्याचा तळतळाट आहे. आणि तो तळतळाट असल्यानंतर तो आशीर्वाद देत नाही, तो शाप देतो. याचं काय होईल? वाटोळ होईल. म्हणून कोणाचा शाप आपल्याला लागू नये याचा अर्थ कोणाचं धन सुद्धा आपण चुकूनही लुबाडून घेऊ नये. कारण हे सुद्धा काय आहे? पाप आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला म्हणून या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर कमीत कमी कसं जगावं, कसं बोलावं, कसं चालावं हे संत मंडळी आपल्याला सांगून जातात. नवे नवे माऊली सुद्धा सांगतात बोलावं कसं. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखे अमृताची वाणी देवाचे कारणे हो देवाची कारणे देवाची कारणे हो मुखे अमृताचे वाणी देवाचे कारणे हो देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. हा देह भगवंतासाठीच आहे. हे कधी ठरवलं होतं माहिती का? कधी ठरवलं होतं की हा देह तुझ्यासाठी आहे, भगवंतासाठी आहे, असं कधी ठरवलं होतं? आईच्या गर्भात. कधी? आईच्या गर्भामध्ये. आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस ज्यावेळेस तो बालक वाढत होता, त्यावेळेस ज्यावेळेस त्याला वेदना होत होत्या शरीराला, कारण आईच्या गर्भामध्ये काही एअर कंडिशन नाही किंवा आपण काय म्हणतो AC नाही. माऊली म्हणतात मातीची या उदर कोहरी
पचवूनी विष्टेच्या दातरी उकडोनी नव मासावरी जन्मोनी मरते. माऊली म्हणतात मातेच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस तो वाढत असतो. पण कसा वाढतो? जसा बटाटा उकडवतो तसा तो आईच्या गर्भात वाढत असतो. आणि ज्या वेदना त्याला असह्य होतात त्यावेळेस तो भगवंताला आवाज देतो. एक वेळ करे याद कावे गाळे, एक वेळ करे हो याद कावे गाळे. एक वेळ करे या दुखावे गाळे, एक वेळ करे या दुखावे गाळे. दोरे तांचे जाळे उगवणे, दोरे तांचे जाळे दोरे तांचे झाडे उगवणे, दोरे तांचे झाडे उगवणे. आठवीन पाया आईच्या गर्भात नवस केला. काय? 8वीन पाय हा माझा नवस. काय? मला सुखरूप बाहेर काढ. बाहेर आल्यानंतर तुझे पाय 8वीन आठवले. आता कधी आठवायचे? आता राहिले किती? किती राहील आयुष्य? 10 वर्ष? 20 वर्ष? किती जगणार आहे? अल्पायुष्य मानव देहा, शत गणिले त्या धरत्र काया. देवाला तत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे वरले ते पाय गा. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते आदरात्र काय. मध्यमाला कृपीण रोग क्षय, काय भजनाचे वरले ते पाय गा. अल्पायुष्य मानव देहा, विश्व मानव देह, गणिले ते अर्धरात्र खाया. शतगणिले ते आदरात्र काय. देवाला तत्व पीडा रोग क्षय, मध्यमाला कृपीण रोग क्षय. अल्पायुष्य मानव देहा, शत गणिले ते अर्धरात्र खाया. देवाला तत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे वरले ते पाय गा. अहो, त्या आईच्या गर्भामध्ये नवस केला. तो नवस आजपर्यंत आपण फेडला नाही. पण बाहेर आल्यानंतर आपली मदलासा माता त्या छोट्या छोट्या लेकरांना सांगते, उपदेश देते 4-4, 5-5 वर्षाच्या लेकरांना, की तू या मृत्यू लोकामध्ये आला म्हणजे नुसतं पुण्यच घेऊन आला नाही. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य दोन्ही सोबत घेऊन आलेला आहे. नुसतं पुण्य तू घेऊन आला नाही. म्हणून इथं आला तर आता त्या भगवंताच्या भजनासाठी मनामध्ये निघून जा. ती मदालासा माता, आमची माऊलींची आवडती आई, ती त्या लेकरांना सांगते, या देहाचा भरवासा पुत्राला धरावायसा. या देहाचा भरवसा पुत्राला धरावायसा. माझे मनोनिया बहु दुःखाचा उल्हासा. माझे
छोट्या छोट्या लेकराने त्या माऊलीने सांगावं, या देहाचा भरवसा नाहीये, म्हणून तू जा आणि वनामध्ये त्या भगवंताचं भजन करण्यासाठी निघून जा. आपली सुद्धा माता माऊली आपल्याला आईच्या उदरामध्ये लहानचं मोठं करत असते, 9 महिने 9 दिवस वाढवत असते. एवढंच काय हो, पण बाहेर आल्यानंतर सुद्धा ते लेकराला जे नकोय ते ती त्याला पुरवत असते. एवढंच काय, आईचं मातृत्व असं असतं, आईची माया असते की मी जे बघितलं नाही ते माझ्या लेकरांनी बघावं, मी जे केलं नाही माझ्या लेकरांनी मोठं होऊन नोकरीला लागलं पाहिजे, सर्व गोष्टी मिळवल्या पाहिजे अशी इच्छा असणारी ती माता माऊली असते. आपल्या लेकरासाठी काय कमवत नाही हो. एवढंच काय, वेळ आली तर देहांत प्रायश्चित्त घ्यायला सुद्धा तयार असते. आपले विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता जर बघितल्या, समाजाने बहिष्कृत केलं होतं. 4 लेकरं आहे, निवृत्तीदादा, सोपनदादा, ज्ञानदेवदादा आणि छोटीशी मुक्ताई. समाजाने बहिष्कृत केलं, समाजाने बाजूला लोटलं. कोणताही अधिकार समाजामध्ये ठेवलाच नाही. आपल्या लेकरांना न्याय मिळावा यासाठी आपल्या माता पित्यांनी काय नाही ते केलं. आणि ज्यावेळेस कोर्टाने निकाल दिला की तुमच्या मुलांना जर न्याय द्यायचाच असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. जी माता माऊली 4 लेकरांना पोटामध्ये गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवलं, त्या लेकरांना लहानचं मोठं केलं, त्या लेकरांना खाऊ पिऊ घातलं आणि आज त्या लेकरांना सोडून देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणतात, आपल्याला हा न्याय मिळाला आहे, पण आज मी जातो, माते तू थांब. माता म्हणती नाही, मी सुद्धा सोबत येणार तुमच्या. दोघेही निघतात. पण जायच्या आधी मात्र 4 जणे 4ही लेकरांना कुठेच जाऊन दिलं नाही. दिवसभर त्यांच्या जवळच राहिले आणि दिवसभर जवळ राहून आमच्या रुक्मिणी मातेनं मांडे केले, पुरण पोळ्या केल्या. तिला माहीत होतं उद्या आपण राहणार नाही, उद्या आपल्या लेकरांना आपण पोटभर खाऊ घालू शकत नाही. कदाचित उद्यापासून माझ्या पोरांना अन्न भेटेलच का नाही हे सुद्धा सांगू शकत नाही. पुरणपोळीचं जेवण केलं माऊलीनी, 4घांना बसवलं आणि 4घांना हाताने पुरणपोळी जेवू घालते. मुक्ताईला घास भरवला. त्यावेळेस इतके हुंदके दाटून आले रुक्मिणी मातेचे, पण तो हुंदका मनामध्ये दाबत होती. मी जर रडायला लागले तर माझी मुक्ताई विचारेल, आई का रडते ग? आजपर्यंत तू रडली नाही, आज का रडते? पोटभर जेवू घातलं लेकरांना आणि त्या संध्याकाळी 4ही मुलांना झोपवलं, 4ही मुलांवर पांघरून टाकलं आणि त्या निवृत्ती दादांच्या उशापाशी जाऊन रुक्मिणी माता बसते. निवृत्ती दादा, आजपासून या लेकरांची तूच बाप आहे आणि तूच आई आहे बरं. या लेकरांना मात्र मायेची बापाची ममता कमी पडू देऊ नको बरं. निवृत्ती दादा झोपले हो. हातावरून डोक्यावरून हात फिरवते. विठ्ठलपंत कुलकर्णी एक कागद लिहाला आणि तो कागद लोकांनी न्याय दिला आणि तो न्याय म्हणजे देहांत प्रायश्चित्त. आजपासून निवृत्ती दादा तूच माय आणि तूच बाप. तो कागद मात्र उशाखाली ठेवला. विठ्ठलपंत कुलकर्णी निघाले, पण एका आईचा जीव मात्र निघाला. ती आई मात्र हुंदके देऊन देऊन रडत होती, कारण एवढीशा सोपानदादा आणि एवढीशी मुक्ताई यांना सोडून जावं कसं? एवढे लेकर कसे जीवन जगतील हो? कोणाच्या स्वाधीन मी करू यांना? जीव सुटत नव्हता. दारापर्यंत जायची, पुन्हा मागे यायची, मुक्ताईवर पांघरून लपटायची, सोपानाचे मुके गायची, ज्ञानाजवळ जायची, पण माहीत होतं ज्ञाना ज्ञानी आहे, ज्ञाना सांभाळून घेईल, निवृत्ती दादा सांभाळून घेईल, पण माझी मुक्ताई लई लहान आहे ग.
माझा सोपान काका खूप लहान आहे ग, कसं होईल यांचं? पुन्हा दारापर्यंत जायची, पुन्हा मागे यायची, लेकरापासून जीव सुटत नाही. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ. जिथे पिढे बाळ, जिथे पिढे बाळ, जिथे पिढे बाळ, जिथे पिढे बाळ. अहो ज्या लेकरांना लहानचं मोठं केलेलं असतं, गर्भात वाढवलेलं असतं, ती माय असतेच कसे? लेकुराची हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीत. कोणता लाभ मनामध्ये तिच्या नाही हो. आणि त्या लेकरांना सोडून मात्र त्या लेकरांना शिकवण्यासाठी, त्यांना ज्ञान देण्यासाठी, समाजानं मान्यता देण्यासाठी शेवटी देहाचा त्याग करायला स्वतः आई एक तयार असते. पण आज जर आपण बघितलं, जी आई आपल्या लेकरासाठी सर्व काही पणाला लावते, मात्र त्या आईच्या समोर जर आपलं लेकरू गेलं तर मात्र ती आई काहीच करू शकत नाही हो. जळाला शेबानू, जळाला शेबानू, जळाला शेबानू, पडेला जळाला शेबानू, जळाला शेबानू, जळाला शेबानू, पडेला पडेला ज्या ठिकाणी प्रकाश द्यायचा होता, ज्या ठिकाणी ज्योत पेटणार होती, त्या ठिकाणी मात्र आज अंधार पडलेला आहे. कारण आज ज्या माता माऊलीला असं वाटत होतं, त्या देवाने मला का नेला नाही, माझ्या लेकराला ठेवायला पाहिजे होतं, कारण आता माझं राहिलंच काय, अशी म्हणणारी माता माऊली असते. कारण ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराटे. या नारायणे आताने उपराट केलं म्हणजे उलट केलं हो. मला घेऊन जायचं तर आज माझ्या लेकराला घेऊन गेली. पण काळापुढे आपलं काहीच चालत नाही हो. कारण त्या काळाने मात्र ज्या दिवशी पाचीचा टाक टाकलेला असतो, त्याच वेळेस आपलं क्षण, आपलं आयुष्य लिहिलेलं असतं. प्रारब्धापुढे, संचितापुढे कोणाचंही चालत नाही. आज ती माता माऊली सगळं काही करेल, पण मृत्यूपुढे कोणाचंच चालत नाही. आणि असा दादा म्हणजे पिंटू दादा आपल्यातून निघून गेला. खरं तर ज्या माता माऊला आधाराची काठी या वयात पाहिजे होती, ती काठीच मात्र आज राहिली
नाही. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 चोखोबरायाने जरी सांगावं की तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगाची पसारा, हा पसारा राहणार आहे. पण आजपर्यंत ज्या संसारामध्ये राहिलो, त्या संसाराला ज्या आई वडिलांमध्ये राहिलो, ज्यांनी मोठं केलं, लहानचं रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलेलं आहे, त्या रक्ताच्या पाण्याला म्हणजे त्याच माता माऊलीला, आई वडिलांना आपल्याला विसरून चालत नाही. तो एक काळ पसारा ठरणार आहे, पण त्यांची सेवा करणं हा आपला धर्म आहे. मुलांना वाढवणं आपला धर्म आहे. पण संत मंडळी सांगतात, अरे करा. आम्ही सांगतोय हा पसारा जरी असेल, तुमचं कोणी जरी नसेल, पण याच्यामध्ये गुंतून बसू नका. धर्म तुमचा बजवायचाच आहे, माता पित्यांची सेवा करायचीच आहे, मुलांचं संगोपन करायचंच आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्यासोबत तुमचं सत्कर्म असायला हवं. म्हणजे आयुष्यभर तुम्ही काय करतायत, ज्याच्यावर तुमचा परलोकाचा मार्ग अवलंबून आहे. म्हणून या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर एका बाजूने संसार करायचा आहे आणि एका बाजूने पराकोटीचा परमार्थ करायचा आहे. ते संचित कर्म आपल्यासोबत येणार आहे. म्हणून या ठिकाणी या देहाने एकदा तरी भगवंताचं नाम मुखामध्ये असायला हवं. म्हणून सर्वांनी हात वरती करायचे आणि एकदा त्या भगवंताचं पूजन करायचं. विडोबा रखुमाय विठोबा रखुमाय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाय विठोबा विठोबा रखुमाय विठोबा चोखोबरा या ठिकाणी सांगतायत की बाबांनो, आजपर्यंत आपण या देहाने प्रत्येकाला यायचं आहे आणि प्रत्येकाला जायचंच आहे, पण कमीत कमी या देहाने त्या भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताचं नामचिंतन एकदा करून घ्या. कारण एकदा या आयुष्याची दोर तुटली की मागं तुमचं काहीच राहणार नाही, तुमच्यासोबत काहीच येणार नाही. फक्त येणार आहे आपलं सत्कर्म, तेच आपल्यासोबत येणार आहे. म्हणून एकदा या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्या भगवंताचं स्मरण नामचिंतन करून घ्या. कारण ज्याने भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, नामचिंतन केलेलं आहे, त्याचं ऋण मात्र त्या भगवंतावर राहतं. आणि तो भगवंत म्हणतो की ज्याने माझं भजन केलं, माझं स्मरण केलं, माझं नामचिंतन केलं, त्याचं ऋण माझ्या डोक्यावर, मग त्याचा देह कुठे पडू दे. कारण माऊली सांगतात, ती ऋणवेपणा देखोणी अंगी, जणी उत्तीर्ण तवा लागी, भक्ताची आतनु त्यागी, परिचर्या करी देह वैकल्याचा वारा, जणी लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजरा स्वीतया ते. भगवंत म्हणतो, अरे त्या भक्ताचं ऋण माझ्या डोक्यावर आहे आणि त्याच्या ऋणातून मला उतराही व्हायचंय. मग त्याचा देह कॅन्सरने जाऊ दे, त्याचा देह अटॅकने जाऊ दे, त्याचा देह अपघाताने जाऊ दे, परंतु त्याच्या आत्म्याचं रक्षण करण्याचं कार्य मी स्वतः करतो. कोण म्हणतं? स्वतः भगवान परमात्मा म्हणत असतो. मग त्याच्यावर ऋण करायचंय. म्हणून आजपासून इथून मागचे दिवस जाऊ द्या, पण इथून पुढं कमीत कमी आजपर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलं. या शरीराला 9 छिद्र आहे, या 9 छिद्रातून अजूनही प्राणवायू निघून गेला नाही. हे कोणाचे उपकार? कोणाचे उपकार? अजूनही आपण उद्याचा सूर्य बघतो, हे कोणाचे उपकार? बोला बोला, कोणाचे उपकार? त्याचेच उपकार आहे ना.
म्हणजे आईच्या गर्भातूनही सुखरूप बाहेर काढलं, अजूनही जिवंत आहे. नवे नवे कोरोनाच्या 2 लाटा गेल्या, एवढ्या लाटामधूनही आपण जिवंत आहोत. हे उपकार त्याचे आहे, म्हणून त्याच्या ऋणातून आपल्या उतराई व्हायचे. तो जरी म्हणत असला ना मला त्या भक्ताच्या ऋणातून उतराई व्हायचे, पण आपण सुद्धा त्याच्या ऋणातून उतराई झालं पाहिजे. म्हणून आत्ता गेलेले दिवस जाऊ द्या, पण इथून पुढे मात्र त्याचं भजन, त्याचं नामस्मरण करा. कारण त्याच्या नावेत बसायचं असेल तर मात्र आपल्याला भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याच्या नावेत बसायचं असेल तर मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असू द्या. नाही हे सत्कर्म केलं, चोखा महाराज म्हणतात तशी आपली गत होणार. कशी? तुटला आयुष्याचा दोरा, एरमा उगाची पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही अंती. प्रत्येक जण सुखात येणारे, दुःखात तुमच्या जवळ कोणीच येणार नाही. म्हणून चोखा महाराज म्हणतात हे माझं माझं करत बसा. चोखा म्हणे भजिता खोर, चोखा म्हणे भजिता खोर. चोखा म्हणे भजिता खोर, चोखा म्हणे भजिता खोर. अवघे माझे घर, अवघे माझे घर, टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे. माझे घर, अवघे कोणे पळती राडा पोर. हत्ती होती पाठ मोरे, हत्ती होती पाठ मोरे, टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे. अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे, टाकोनी पळती राडा पोर, टाकोनी पळती राडा पोरे. काळ इतका भयानक आहे बघा. जर तो काळ आला ना तर प्राण घेतल्याशिवाय जात नाही. आजपर्यंत तुम्ही असं कधी बघितलं का? खूप पैसा कमावलाय मग त्याच्या पुढे एक पेटी बांधून ठेवली, घे एवढं आणि 4 दिवस मुभा दे, देईल? काहीच नाहीये. आपली संपत्ती, धन, पैसा सगळा एकाच जागी राहणार आहे तो काळ जर आला. पण तो काळ भयानक, इतका भयानक. आपण तर सामान्य मनुष्य आहोत, पण जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अहो जो समाजासाठी लढतोय, जो देशासाठी लढतोय, जो सैन्यावर लढतोय, अशा वीरपुत्राला सुद्धा अर्ध्यावर घेऊन जावं. एवढं या काळाने एवढं निर्दयी का बनावं? ज्या भारत मातेचं रक्षण करतोय. आपण जर बघितलं चांदवड भागातील पाटे या गावचे किशोर भाऊ, ज्यावेळेस किशोर भाऊ घराकडे निघाले आणि त्यांची एकच इच्छा की माझं लेकरू झाल्यानंतर त्या लेकराला पहिल्यांदा मी माझ्या हातात घेईल. 17 तारखेला त्या माता माऊलीला डिलिव्हरीची तारीख दिलेली आहे. दिवसांमध्ये लेकरू आपल्या जन्माला येणार. काय गुन्हा असेल त्या लेकराचा की ज्याने जन्माताच आपला बाप गमावला? किती निर्दयी काळ आहे, किती निर्दयी यम आहे. आणि अशा वीरपुत्राला देशाचं रक्षण, देशाची सेवा करता करता मरण यावं. अहो या समाजामध्ये जर बघितले तर इतके खालच्या दर्जाचे लोक असतात. मी तर म्हणेल या प्रत्येकाचं सगळं थोडं थोडं आयुष्य त्यांना दिलं असतं तर देशाची सेवा केली असती ना. मात्र त्यांना सुद्धा जावं लागलं. हा काळाचा नियम आहे.
म्हणून एकदा सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायची आहे. 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आणि आपण सेवेचा समारोप करणार आहोत. ओम शांती शांती शांती. भारत माते की जय भारत माते की जय विठ्ठल विठ्ठल. आपण या ठिकाणी उपस्थित आहोत निमित्त मात्र सर्वांना ज्ञात आहे की या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीतील कैलासवासी अंबादास पिंटू मुरलीधर महाले उर्फ पिंटू दादा यांना इहलोकाची यात्रा संपवून आज परिपूर्ण 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या मागे असणारा त्यांचा परिवार आहे. गंगा भागीरथी कल्याबाई मुरलीधर महाले आई, संजय विठ्ठल जगताप मेहुणे, सौ प्रभावती संजय जगताप बहीण, वाल्मिक खंडू पवार मेहुणे, आशा वाल्मिक पवार बहीण, बाबाजी शिवाजी महाले भाऊ, समाधान बाबाजी महाले पुतणे आणि चेतन बाबाजी महाले पुतणे असा समस्त हा परिवार आहे. खरं तर मी आधीच सांगितलं की आपल्या भावाचं पिंडदानाचं कार्य या ठिकाणी बहिणीनं पूर्ण करावं. कलियुगामध्ये असे भाऊ बहीण बघायला मिळत नाही. जरी बहिणीनं केलं पण दाजीसुद्धा असं मिळत. पण दाजीसुद्धा आम्हाला आमच्यासारखेच म्हणजे आमचे काकाश्री ते सुद्धा की एका सासूला आयुष्यभर सांभाळायचं आहे. त्यांची आई आधीच गेल्या पण मग तरी तीच माझी माऊली आहे म्हणून सांभाळणारी म्हणजे दाजी आहे. मी तर म्हणेल किती मोठं हृदय त्यांचं आहे. आई आहे हां आई माता माऊली आणि मला वाटतं बाबा देखील इकडे बाबा आहे ना. हो म्हणजे त्यांनाही सांभाळायचं. आजकाल कलियुगात जर बघितलं तर नुसतं आपल्या आईवडिलांना सांभाळायचं लोकांना जीवर जातं. तेव्हा सासू सासऱ्यांना सांभाळायचं. तरीसुद्धा या कुटुंबाला मात्र या ठिकाणी सांभाळण्याचं कार्य हे दोघे अपत्य म्हणजे आमचे मावशी काका या ठिकाणी करतात. पिंडदानाचा विधी त्यांनी ब्राह्मण देवतेच्या हस्ती या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्ञानदानाची सेवा म्हणजे कीर्तनरूपी सेवा देखील या ठिकाणी त्यांनी भगवंताचं नामस्मरण त्या जीवापर्यंत पोहोचावं आणि त्यांचा आज भगवंताच्या चरणावर त्यांना सुखरूप जागा मिळावी यासाठी या ठिकाणी हे भगवंताचं नाम म्हणजे ही कीर्तनरूपी सेवा. आणि या ठिकाणी या सेवेला उपस्थित असणारे सुंदर गायनाचार्य भाऊसाहेब महाराज असतील, आमचे कृष्ण महाराज कैलास महाराज असतील, आमचे विकास महाराज असतील, विनेकरी बाबा असतील, आमचे वारकरी टाळकरी विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे सुंदर अशी संस्कृत टीम आमचे ओमदादा, त्याचप्रमाणे स्वरज्ञानी असणारे आपले यूट्यूब चॅनल, त्याचप्रमाणे आलेले सर्व सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्व श्रोतावर्ग मान्यवर्ग या सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या मावशी आणि काकांचे या ठिकाणी पुन्हाच्या एकदा मी आभार मानते आणि झालेली कीर्तनरूपी सेवा